नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपण आलेलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर बघायला। यापूर्वी आपण ह्या कोपेश्वर मंदिराचे 2 भाग प्रकाशित केलेले आहेत। पहिल्या भागामध्ये आपण मंदिर आतून संपूर्ण बघून घेतलेलं होतं, म्हणजे सभामंडप किंवा अंतराळ किंवा गर्भगृह हे आपण सगळं आतला भाग आपण बघितलेला होता। त्यामध्ये स्वर्गमंडप सुद्धा आपण बघितला होता। दुसऱ्या भागामध्ये आपण मंदिर बाहेरच्या बाजूनी बघायला सुरुवात केलेली होती आणि बाहेरच्या बाजूनी आपलं अर्ध मंदिर बघून झालेलं होतं आणि आता आपण हा तिसरा भाग बघत आहोत। या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला उरलेलं मंदिर बाहेरच्या बाजूनी बघायचं आहे। तुम्ही जर हे पहिले 2 भाग बघितलेले नसतील तर कृपया पहिले आधी ते 2 भाग बघून घ्या आणि मग हा भाग बघायला या, ही तुम्हाला विनंती आहे। आता जर तुम्ही पहिले 2 भाग बघितलेले असतील तर हा भाग आपण सुरू करूयात आणि उरलेलं मंदिर बघणं क्रमशः करूयात। चला, आता आपण मंदिराच्या गर्भगृहाची मागची बाजू बघत आहोत। वरती आपण बघू शकता कळस, भूमिज पद्धतीचा कळस आहे, एकावर एक बांधलेले मजले आणि त्याच्या खाली असलेलं हे देवकोष्टक। देवकोष्टकामध्ये मूर्ती नाहीये, त्याच्यावरती असलेलं ललाटबिंब शंकराची आणि विष्णूची कोरलेल्या मूर्ती त्याच्या खाली आहेत। त्याच्या खाली असलेला हा गजपट्टा आणि गजपट्ट्यावरती असलेल्या वेगवेगळ्या देवता इथे आपल्याला दिसतात। म्हणजे ही रचना जी आहे, ह्या पॅटर्न जो आहे सगळीकडे सारखा आहे, पण या गजपट्ट्यामध्ये असलेले देवदेवता, त्यांचे दागिने, त्यांचे मुकुट, ह्या सगळ्यामध्ये व्हरायटी आहे। आता मी तुम्हाला आणखी एक विशेषता या मंदिराची दाखवतो। आता तुम्ही ह्या दोन्ही बाजूला बघू शकता, ह्या दोन्ही बाजू हा पांढरट झालेला रंग आहे या दगडाचा, पण याच्या बरोबर या मधल्या खोबणीमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला आतमध्ये एक मूर्ती दिसेल। त्या मूर्तीचा रंग जो आहे ना, तो काळा ओरी जेव्हा बांधलं गेलं त्यावेळेला जसा रंग होता तसा चमकणारी मूर्ती या इथे आपल्याला आतमध्ये खोबणीमध्ये दिसते। म्हणजे ओरिजिनली हे मंदिर एवढं चमकणारं होतं, कालांतराने ऊन वारा पाऊस लागून या मंदिराचा रंग बदललेला आहे। पण अजूनही खूप सारं शिल्प, मुघलांचा हल्ला होऊन खूप सारी शिल्पकला या ठिकाणी शिल्लक असलेली आपल्याला दिसते। आता तुम्ही आतमध्ये बघू शकता, हा जो आहे हा अरबी पेहराव केलेला मनुष्य आपल्याला दिसतो आहे। त्याच्या पायामध्ये असलेल्या ह्या चप्पल बघा तुम्ही, या अरबी मनुष्याच्या पायामध्ये असलेल्या चप्पल आहेत। त्याचा पेहराव बघा, त्याच्या डोक्यावरचं फडकं बघा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा अरबी पेहराव केलेला माणूस आहे। आणि त्याच्या उजव्याच बाजूला जर बघितलं तर फ्रेंच कट दाढी असलेला हा माणूस आहे, म्हणजे युरोपियन किंवा फ्रेंच माणूस असावा हा असं वाटतं। या माणसाच्या पायातल्या चप्पल मी तुम्हाला दाखवल्या, एक अरबी माणूस आणि ह्या बाजूला असलेला फ्रेंच माणूस। हे परदेशी नागरिक सुद्धा आपल्याकडे व्यापारानिमित्त येत होते त्या कालावधीमध्ये, म्हणजे आपली समृद्धता किती होती त्या कालावधीमध्ये हे आपल्याला लक्षात येतं। ही जी स्त्री आहे ही आळस देताना दाखवलेली आहे। आता मी तुम्हाला चेहऱ्यावरचे भाव इतक्या जवळून दाखवू शकत नाही, पण तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता, आळस देणारी स्त्री आहे। आणि त्याच्या ह्या बाजूला जर आपण बघितलं तर ही जी मूर्ती दिसते आपल्याला, ही स्त्री पाठमोरी दाखवलेली आहे आणि एका फलकावरती ती किंवा पत्रलेखन ती करते आहे। राजपत्र त्या कालावधीमध्ये लिहिली जायची, ती राजपत्र करत असलेली स्त्री आपल्याला इथे दिसते। म्हणजे या शिल्पावरून अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की त्या काळच्या स्त्रिया, जसं मगाशी आपण बघितलं सिक्युरिटीमध्ये असलेल्या सुद्धा स्त्री आपण बघितलेल्या होता, इथे ह्या शिल्पावरून आपल्याला लक्षात येतं की त्या काळातल्या आपल्या स्त्रियांना लिहिता वाचता सुद्धा येत होतं आणि त्या राजव्यवहार सुद्धा करत होत्या। क्लास 1 ऑफिसर राजाच्या दरबारामध्ये असलेल्या स्त्रिया त्या कालावधीमध्ये होत्या, हे आपल्याला या पत्र लिहिणाऱ्या स्त्रीवरून लक्षात येतं। हा एक परदेशी पुरुष बघा, याचा पेहराव बघून असं वाटतंय की किंवा त्याच्या हातातलं वाद्य किंवा जे काय आहे ते बघून असं वाटतंय की हा परदेशी पुरुष असावा। आपल्या इथला पुरुष वाटत नाही। परदेशी नागरिक त्या कालावधीमध्ये आपल्याकडे येत होते, त्यांची शिल्प किंवा त्यांच्या प्रतिकृती इथे बनवून लावलेल्या आहेत। तुम्ही जर आपले गुजरात दर्शनाचे व्हिडिओ बघितले असतील तर एका मंदिरामध्ये, रुक्मिणी मंदिर, आपण जे 5000 वर्ष मंदिर जुनं मंदिर बघितलं होतं, त्याच्यामध्ये गोमुखाच्या ऐवजी असलेलं मकरमुख आपल्याला दिसलं होतं। तसंच सेम मकरमुख इथे असलेलं दिसतं। अर्थात ते औरंगजेबाच्या सैनिकांनी भंजन केलेलं आहे, पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं, पुन्हा एकदा आठवण करून देतो की ज्या मंदिरांमध्ये अशा प्रकारचं मकरमुख आपल्याला दिसेल, गोमुखाच्या ऐवजी जर मकरमुख असेल तर समजून घ्या की ते मंदिर किमान 1000 वर्ष जुनं आहे। कारण 800 वर्षापूर्वीची किंवा त्याच्यानंतरची जी मंदिरं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला गोमुख असलेली दिसतात। मकरमुख आहे म्हणजे हे मंदिर 1000 वर्षापेक्षा जुनं आहे। ही ती मंदिर ओळखण्याची खूण आहे। इथे आपल्याला अष्टकोनी तीर्थ क्षेत्र केलेलं दिसतं। अशी अष्टकोनी तीर्थक्षेत्र फार कमी ठिकाणी बघायला मिळतात, जास्तीत जास्त ठिकाणी आपल्याला पंचकोनी तीर्थक्षेत्र बघायला मिळतात। मकरमुख सुंदर लक्षात ठेवा।
आता आपल्याला स्क्रीनवर जे दिसतं आहे हे कामदेवाचं शिल्प आहे। हा कामदेव आहे, त्याच्या हातामध्ये असलेला ऊस आपल्याला दिसतो। या ऊसावरच्या ओळींवरनं किंवा लाईन्सवरनं आपल्याला लक्षात येतं की त्याच्या हातामध्ये हा ऊस आहे। कामदेव आणि रतीचं चित्र आपल्याला इथे केलेलं दिसतंय। मी तुम्हाला काही मंदिरांमध्ये मैथुन शिल्प सुद्धा दाखवलेली आहेत। मंदिरांवरती कोरलेली मैथुन शिल्प सुद्धा आपल्याला दिसतात। या ठिकाणी कामदेवाचं शिल्प आपल्याला बघायला मिळालं, जे इतर कुठल्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं। आता बघा, कामदेवाच्या बाजूचा असलेला कोपरा मी तुम्हाला दाखवतो। इथे मंदिर म्हणजे हे बघायचं मंदिर म्हटलं तर 2-4 दिवस कमीत कमी लागतील संपूर्ण मंदिर समजावून घ्यायला, इतकं सुंदर मंदिर आहे। या 2 हत्तींच्या मधला आतमधला हा जो कोपरा आहे, या आतमधल्या कोपऱ्यामध्ये 2 शिल्प आहेत। एक स्त्रीचं शिल्प आहे जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय, आणि या बाजूला असलेलं पुरुषाचं शिल्प आहे। त्याचा मुकुट बघा, किती सुंदर मुकुट आहे। त्याचे दागिने बघा, त्याचे पायातले वाळे, आणि ह्या स्त्रीला सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। हा संपूर्ण एक दगड आहे, एका दगडामध्ये खांब कोरलेला आहे, आणि त्या खांबावरती ती स्त्री कोरलेली आहे। हा दुसरा खांब आहे एका दगडामधला, त्याच्यावरती तो पुरुष कोरलेला आहे। हे आपल्याला सुंदर शिल्पकाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं। आणखी एक विशेषता, म्हणजे किती विशेषता सांगू तुम्हाला आणि किती नाही सांगू असं मला होतंय। आणखी एक विशेषता, आता ह्या हत्तीची सोंड चांगली शिल्लक असलेली दिसते। ह्या बाजूला एक हत्ती आहे ज्याची सोंड चांगली शिल्लक आहे। असे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 6 हत्ती आहेत। सांगण्याची महत्वाची गोष्ट ही आहे की इथे आपल्याला काही हत्ती ऊस खाताना दिसतात, म्हणजे 6व्या-7व्या शतकामध्ये आपल्याकडे ऊस उत्पादन होत होतं। काही हत्ती आपल्याला कैऱ्या किंवा आंबे किंवा केळी खाताना दिसतात। त्या आंबे, केळी किंवा कैऱ्या आपल्याला कोरलेल्या बऱ्याच ठिकाणी दिसतात। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आंबे किंवा आंबे, मोठ्या साईजचे आंबे इथे आपल्याला कोरले ह्या हत्तीच्या पायाशी आहेत, म्हणजे हत्ती आंबे खातो। इथे सुद्धा आंबे दाखवलेले आहेत बघा। म्हणजे त्या कालावधीमध्ये 6व्या-7व्या शतकामध्ये आपल्याकडे आंबे, कैऱ्या, ऊस, केळी ही सगळी पिकं त्याही कालावधीमध्ये घेतली जात होती, हे आपल्याला या शिल्पांवरनं लक्षात येतं। परदेशी पुरुषाचा आणखी एक पॅटर्न इथे आपल्याला दिसतो। ह्याचा फेटा बघा, वेगळ्या पद्धतीचा, कदाचित राजस्थान मधला, परदेशी नसेल, राजस्थान मधला पेहरावा मला तरी वाटतंय। त्याची दाढी, त्याच्या मिशा, राजस्थानी माणसं जशी पेहराव असतो त्यांचा, तसा पेहराव ह्या व्यक्तीला दिसतो आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला असलेली पत्र लिहिणारी स्त्री, राजपत्र लिहिणारी स्त्री आपण बघितलेली होती। तिथं पत्र लिहायला सुरुवात झाली, आणि जसं आपण मंदिराच्या पुढच्या भागात येतो तिचं पत्र लिहून झालेलं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे तिचा हात खालच्या बाजूला आलेला आहे, म्हणजे त्या राजपत्राच्या एकदम खालच्या टोकाला तिचा हात आलेला आहे, म्हणजे तिथे पत्र लिहायला सुरुवात झाली आणि ह्या शिल्पामध्ये तिचं पत्र लिहून पूर्ण होतंय असं शिल्प झालेलं आहे। म्हणजे मंदिर बघत बघत आपण पुढे आलेलो आहोत, तसं तिचं पत्र लिहून पूर्ण झालेलं आहे असा आशय या शिल्पातून आपल्याला दिसतो। आता आपण जे बघत आहोत ते मंदिराची मागची बाजू आणि उत्तर बाजू यांच्या मधला भाग आपण बघत आहोत। इथे आपल्याला विष्णू कोरलेला दिसतो, त्याच्या बाजूला आपल्याला असलेली दर्पण सुंदरी बघायला मिळते। भांग पाडताना म्हणजे वेणी घालतानाची स्त्री आपल्याला इथे मिळते। म्हणजे एकूणात काय, आपण अनेक मंदिरं आजपर्यंत बघितली, या अनेक मंदिरांमधून आपल्याला असं लक्षात येतं की त्यावेळेला असलेल्या आपल्या सामाजिक चालीरीती काय होत्या, त्यावेळच्या लोकांचं राहणीमान कसं होतं, त्यावेळच्या लोकांचे व्यवहार कसे होते, त्यावेळच्या लोकांचे कपडे, दागिने किंवा पादत्राणं सुद्धा कशी होती, ही सगळी आपल्याला त्यावेळची आपल्याला कला बघायला मिळते अशा मंदिरांमधून। म्हणून आपण सिंगापूरला किंवा थायलंडला किंवा मलेशियाला न जाता अशा मंदिरांमध्ये भेट द्यायला आलं पाहिजे। आता आपल्याला जी मूर्ती दिसते पुरुषाची मूर्ती आहे। गळ्यातले दागिने वगैरे आपण बघितलेले आहेत। पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, पुरुषाच्या पायामध्ये असलेल्या चप्पल्स, हाय हिल्स चप्पल्स, आणि दोन्ही बाजूला हाय हिल्स चप्पल्स त्याही कालावधीमध्ये 7व्या शतकामध्ये आपल्याकडे होत्या। आता जो आपण बघत आहोत हा मंदिराचा सभा मंडपाचा उत्तर दरवाजा आहे। उत्तर दरवाजाच्या भोवती असलेलं नक्षीकाम, वरच्या बाजूला असलेलं नक्षीकाम, आणि खाली असलेले 10 द्वारपाल आहेत। या बाजूला 5 द्वारपाल आहेत, या बाजूला 5 द्वारपाल आहेत। आपण जे अन्य मंदिरांमध्ये किंवा ह्याच मंदिराच्या अन्य दरवाजांवरती जे द्वारपाल बघितले, त्या द्वारपालांमध्ये आणि ह्या द्वारपालांमध्ये एक मुख्य फरक आहे। ह्या ठिकाणी जे द्वारपाल आपल्याला दिसतात हे सगळे विनाशस्त्रधारी द्वारपाल आहेत। शस्त्र नाही ह्या कुठल्या द्वारपालांकडे, म्हणजे राजप्रवेश ज्याला म्हटलं जायचं, ज्या बाजूनी राजाचा प्रवेश होईल त्या बाजूला पहारा नसावा असा कदाचित आशय या द्वारपालांमध्ये असावा, पण शस्त्रविरहित असलेले द्वारपाल ह्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। शब्द लक्षात राहावा म्हणून पुन्हा एकदा सांगतो, उत्तर बाजूला असलेलं जालवातायन, जालवातायन म्हणजे आपल्या भाषेत खिडकी। परदेशी नागरिकांचा आणखीन एक नमुना, हा आता जर तुम्ही बघितलात
चायनीज पुरुष आपल्याला दिसतोय. चायनीज पुरुषाची वेशभूषा किंवा त्याचा आकारमान किंवा एकूण त्याच्याकडे बघून दिसतंय, आपल्या लगेच लक्षात येतं की चायनीज पुरुष हा आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर युरोपियन माणूस, फ्रेंच दाढी असलेला युरोपियन माणूस. अनेक परदेशी नागरिक इथे आपल्याला बघायला मिळतात. या मंदिरामध्ये असलेलं आणखी एक वैशिष्ट्य, कितीतरी वैशिष्ट्य तुम्हाला दाखवू असं झालंय. पुन्हा एकदा मी तेच बोलतोय, पण खूप सारी विविधता इथे आहे. काय काय दाखवू आणि काय काय नाही. हे शिव विष्णूचं शिल्प आपल्याला दिसतंय. एकाच मूर्तीमध्ये आपल्याला शंकराचं त्रिशूळ सुद्धा दिसतं, शंकराची लक्षणं सुद्धा दिसतात आणि विष्णूची लक्षणं शंख आणि पद्म हातात घेतलेले सुद्धा आपल्याला दिसतात. हे शिव विष्णू नावाचं शिल्प सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं. आता आपण जे बघत आहोत हे मंदिराच्या पूर्व बाजूला असलेलं, म्हणजे समोरच्या बाजूला असलेलं एक विष्णूचं शिल्प आहे. त्याच्यावरती गणपतीचं शिल्प आहे. मंदिराची असलेली पूर्व बाजू म्हणजे पूर्व आणि पश्चिम यांच्या मधली बाजू आता आपण बघतो आहोत. सुंदर शिल्प तर सगळीकडे, मी सगळ्यांचं वर्णन नाही करत आता. हत्तीचे असलेले दागिने या मंदिरातले आपण बघितले नव्हते, जे मी आता तुम्हाला दाखवतोय. हत्तीला सुद्धा इतके सुंदर दागिने आपल्याला केलेले सगळीकडे दिसतात. या बाजूचं असलेलं जाल वातायन इथे दिसतं आणि त्याच्यावरती सुंदर व्याल शिल्प आपल्याला दिसतं. म्हणजे मगरीचं धड आहे, तोंड आहे आणि वरती पिसारा केलेला आहे. असं वेगवेगळ्या प्रकारची व्यालशिल्प इथे आपल्याला बघायला मिळतात. हे जे दगडी बांधकाम मगाशी मी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा आठवण करून देतो, हे अशा पद्धतीचं जे दगडी बांधकाम केलेलं आहे हे शाहू महाराजांच्या कालावधीमध्ये केलेलं आहे. जिथे जिथे आपल्याला या मंदिरामध्ये नक्षीकाम दिसतंय ते सगळं नक्षीकाम पूर्वीचं आहे. आपण या मंदिराच्या बांधकाम बघायला सुरुवात केली होती त्यावेळेला आपण बघितलं होतं की इथं 3 राजांच्या शैलीचा प्रभाव दिसतो. चालुक्य शैलीमध्ये अशा प्रकारची शिल्प आपल्याला दिसतात, व्याल शिल्प आपल्याला दिसतात. वेगवेगळी कॉम्बिनेशन असतात, वेगवेगळ्या प्राण्याचं शरीर असतं, धड वेगळ्या प्राण्याचं असतं किंवा माणसाचं शरीर असतं आणि मुख वेगळ्या कुठल्या तरी प्राण्याचं असतं. अशा प्रकारची अनेक व्याल शिल्प आपल्याला इथेही बघायला मिळतात. आता इथे तुम्हाला काही रिकाम्या जागा दिसतील. आता जशी इथे व्यालशिल्प आपल्याला दिसतात, कदाचित अशीच व्यालशिल्प या ठिकाणी करायची असावीत, पण ती करायची राहून गेलेली असावीत. कारण अनेक इतिहास तज्ञ आपल्याला असं सांगतात की या मंदिराचं बांधकाम पूर्ण कधीच झालं नाही. 3 राजांनी मिळून या मंदिराच्या निर्मितीचा प्रयत्न केला, पण हे बांधकाम पूर्ण झालं नाही. बांधकाम पद्धतीचा पुन्हा एकदा आणखी एक नमुना आपल्याला इथे दिसतोय. दगडात दगड ओवून केलेलं बांधकाम या ठिकाणी आपल्याला दिसतं. खालच्या दगडाला आपल्याला खड्डे दिसत आहेत, त्याच्यात वरच्या दगडाला आतून एक गोलाकार केलेला असेल तो त्याच्यामध्ये अडकवलेला आहे. कुठल्याही जॉईंट मध्ये आपल्याला इथे चुना किंवा शिस किंवा सिमेंट कुठलाही प्रकार वापरलेला दिसत नाही. दगडात दगड अडकवून आपली ही प्राचीन मंदिरांची निर्मिती केलेली आहे. आता आपल्याला स्वर्ग मंडपाची उत्तर बाजू समोरच्या बाजूला दिसते आहे. ही स्वर्ग मंडपाची उत्तर बाजू आहे. कठड्यावरचे पुन्हा एकदा आठवण करून देतो, कठड्यावरचे खांब, त्याच्या आतमध्ये असलेली 16 खांबांची रांग, त्याच्या आतमध्ये असलेले 12 खांब, असे मिळून 48 खांब या स्वर्ग मंडपाला आहेत. आपण मंदिराच्या उत्तर बाजूला आणि दक्षिण बाजूला दोन्ही बाजूला बघितलं होतं की त्यांना अजून मंडप बाहेरच्या बाजूनी बांधायचे होते, पण ते राहून गेले. इथे या मंदिराच्या आवारामध्ये अशा प्रकारची भग्न झालेली शिल्प किंवा अर्धवट केलेली शिल्प दिसतात. आता हे समोर जे आपल्याला शिल्प दिसतंय, गोपुरं कोरलेली दिसत आहेत. म्हणजे दक्षिणेतली जी मंदिरं आहेत त्यांच्या कळसाला जी गोपुरं असायची तशा पद्धतीचं काहीतरी काम इथे या शिल्पामध्ये केलेलं दिसतंय. अर्धवट अवस्थेतलं आहे किंवा भंजन केलेलं अवस्थेतलं आहे. अशी अनेक भग्न अवस्थेतली शिल्प या आवारामध्ये पडलेली आहेत. या शिल्पांशिवाय आणखी काही गोष्ट जी बाकी मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळते ती गोष्ट इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. इथे आपल्याला विरगळ बघायला मिळतात. ही तर आपल्या मंदिरांची खासियतच आहे. अनेक प्रकारची विरगळ आपल्याला बघायला मिळतात. वरती शंकराचं पिंड किंवा शंकराची पूजा करत असलेलं जोडपं, त्या वीराचं पत्नी आणि तो स्वतः वीर, त्याचं खाली असलेलं कुटुंब. बऱ्याच ठिकाणी आपल्याला 3 थर दिसतात, काही ठिकाणी 4 थर सुद्धा या विरगळांमध्ये आपल्याला दिसतात, जे आपण अन्य मंदिरांमध्ये बघितलेले आहेत. इथे 3च थर आपल्याला दिसत आहेत. हे मंदिराच्या आवारामध्ये पडलेले काही भग्नावशेष आहेत. सुंदर नक्षीकाम, काही तोडलेलं आहे, काही तोडल्यानंतर बाहेर आणून टाकले असतील, काही इथेच निर्मितीसाठी तयार केलेलं असेल, पण भग्न अवस्थेमध्ये असं नक्षीकाम इथे केलेलं आपल्याला दिसतं. या मंदिराची आणखी एक विशेषता की जगामध्ये प्रत्येक आपण जेवढी मंदिरं बघतो त्या सगळ्या मंदिरांमध्ये आपल्याला महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी मंडप असलेला दिसतो किंवा प्रवेश मंडपामध्ये नंदी असतो. पण या मंदिरामध्ये किंवा आपल्या स्वर्ग मंडपामध्ये सुद्धा आपल्याला नंदी दिसत नाही. या मंदिरामध्ये नंदी नाही. त्याच्या मागे एक आख्यायिका आहे. येथून जवळ एक 10-15 किलोमीटर वरती येडूर नावाचं गाव आहे.
त्या येडूर नावाच्या गावामध्ये नुसत्या नंदीचं मंदिर आहे आणि हे पूर्वाभिमुख मंदिर आहे आणि त्या नंदीचं तोंड पश्चिमेला आहे, म्हणजे या मंदिराच्या दिशेला त्या नंदीचं तोंड आहे. त्याच्या मागे पार्वतीची आणि शंकराची एक आख्यायिका आहे. ती मी आख्यायिका तुम्हाला सांगत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आख्यायिका तुम्ही जाणून घेऊ शकता. तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर या मंदिराच्या बाबतीतल्या सर्व आख्यायिका तुम्हाला मी एका विशेष व्हिडिओमध्ये सांगेन. तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगितलं तर त्या आख्यायिका सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर मंडळी, भारतामधलं टॉप 10 मंदिरं जर आपण काढायची म्हणली तर त्यापैकी एक असलेलं हे सुंदर मंदिर आज आम्ही बघितलं आणि ते आम्ही जे बघितलं, आम्हाला जे समजलं ते सर्व आम्ही तुम्हाला समजावून सांगितलं. आशा करतो की हे मंदिर तुम्हाला आवडलं असेल. इथलं शिल्प सौंदर्य आपल्याला आवडलं असेल, इथलं शिल्प वैभव आपल्याला आवडलं असेल. हे भारताचं सौंदर्य आहे आणि हे भारताचं वैभव आहे. जर आपल्याला हे शिल्प सौंदर्य आणि शिल्प वैभव आवडलं असेल, आम्ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या केदार पूजा चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ही विनंती आहे. चला तर मग अशाच कुठल्या तरी सुंदर प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.